हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातून एक आनंदाची बातमी येते। वसमत नगर परिषद प्रभाग क्रमांक 14 नवीन प्रभाग 15 मधील शांताई नगर, गुरुकृपा नगर, महालक्ष्मी नगर आणि द्वारका नगर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। वसमत नगर परिषद प्रभाग क्रमांक 15 मधील शांताई नगर, गुरुकृपा नगर आणि महालक्ष्मी नगर या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट रस्ते आणि नाली बांधकामाच्या कामांचे उद्घाटन आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच याच प्रभागातील द्वारका नगर येथील ओपन स्पेसमध्ये पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचेही भूमिपूजन संपन्न झाले। प्रभागातील नागरिकांची रस्ते, नाली आणि ओपन स्पेसच्या विकासाची मागणी पूर्ण झाल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी प्रभागातील गणेश साखरे, सुधाकर पावडे, सुभाष आंबोरे, विलास आराध्य, श्याम मोरे, अतुल पांडे, भगवान गारुडे, गंगाधर शहाणे, अनिरुद्ध बोराडे, सुभाष देवणे, गंगाप्रसाद एरगटवार, गंगाधर बाबळे, विठ्ठल भोजने, काशीनाथ भोपे, गजानन गायकवाड, ठाकूर साहेब, क्षीरसागर सर, चव्हाण साहेब, पवार सर, लाखाडे साहेब, गाडेकर सर, फुलवरे साहेब, गजानन डहाळे आदी सर्व नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। घरातही पाणी त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिरलं होतं। पण ताई, आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की आम्ही पायाने यायला पाहिजे होतं, घोड्यावर यायला पाहिजे होतं, गाडीवर यायला पाहिजे होतं। ते सगळं होत असताना इथं नगरपालिका अस्तित्वात नाही। हर दर्द की दवा झेंडूबाम झालं असं असतं ना, तसं हर दर्द की दवा सध्या आमदार झाले। नगरपालिका गावातले ग्रामपंचायतचं काम करत असताना तुम्ही वासेगावचे आहेत, भेंडेगावचे सगळे इथं बसलेले आहेत। ग्रामीण भागातील आपण सगळेजण माणसं आहेत। गावातले जे अंतर्गत रस्ते आहेत ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून होत असतात। ग्रामपंचायत त्याच्यामध्ये दिवाबत्तीचं काम, नाली, रस्ता ते करत असतात आणि शहरातलं काम हे नगरपालिकेच्या माध्यमातून होत असतं। पण हे सगळं होत असताना मागच्या 3.5-4 वर्षामध्ये नगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळं सगळे जे काम आहेत ते आमदार निधीतून आपल्याला करावं लागतात। आमदारांनी जे फंड्स निवडून आणलेले तेवढ्याच्या माध्यमातून करावं लागत असतात। आमदाराचे कामं म्हणजे जे मेन हायवे असतात त्याच्यापासून ते गावाला अप्रोच करणारा रस्ता असू द्या, बाकी सगळे असू द्या। पण 3.5-4 वर्षामध्ये तुमचं आमचं वसमत शहर 1 लाख लोकसंख्या असलेलं शहर आहे आणि त्याला सगळीकडे निधी पोहोचवण्याचं काम आणि ग्रामीणमधील 250 गावाला निधी पोहोचवायचं काम हे मला एकट्याला करावं लागत असल्यामुळं तरी सुद्धा या प्रभाग क्रमांक 14 आणि 15 मध्ये जवळपास आपण 2-2.5 कोटी रुपयाची कामं टाकलीत। काही रस्त्यामध्ये म्हणजे काही कॉलन्यामधले रस्त्याची कामं झालीत, काही कॉलन्यामधले नाल्याची कामं झालीत आणि हे सगळं होत असताना कमीत कमी आज आम्ही 10 या प्रभागामध्येच उद्घाटन केलेले आहेत आणि हे करत असताना या नाल्याचं उद्घाटन सुद्धा आपण ठेवलेलं आहे। पण छोटे मोठे अजून काही तुमचे रस्ते राहिले असतील तर ते भविष्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण निश्चित। थोड्या वेळापूर्वी वसमत विधानसभा मतदारसंघातील आमदार राजूभैया नवघरे हे आमच्या नगरामध्ये आले होते। त्यांनी नगरमधील सीसी रस्त्यांचं आणि नाल्याचं बांधकाम करण्याचं उद्घाटन इथं संपन्न झाले आहे। त्याबद्दल मी गुरुकृपानगर, शांताईनगर आणि महालक्ष्मी नगर वासियांतर्फे आमदार साहेबांचे आभार व्यक्त करतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।